सेवाविषय असेल ही जागरूकता दाखवली पाहिजे ना। मी तुम्हाला सांगू का, आता गेल्या महिन्यात, ह्याच महिन्यात मला वाटते बलिदान मास झाला, 14 मार्चपर्यंत बलिदान मास असतो। त्या बलिदान मासात एक मुलगा माझ्या जवळ आला, चहा विकत होता, आणि चहा विकत असताना मी त्याला म्हटलं, काय रे बाळा, लहान होता, शाळेत जातोस का नाही रे? तो म्हटला, महाराज जातो ना शाळेत। म्हटलं, कितवीला आहे रे? तो म्हटला, 8वीला आहे महाराज। मग हे काम वगैरे कसं काय? सुट्टी असल्यावरती करतो। काय करतो? काम करतो। सुट्टी असल्यानंतर काम करतो, थोडेच पैसे मिळतात, ते थोडेफार पैसे आईवडिलांना देतो, तेवढंच माझ्या घराला हातभार लागतो, गरीब कुटुंबातून आहे। अरे म्हटलं, तुझ्या डोक्यावरती एकही केस नाही, तुझ्या पायात चप्पल नाही, काय झालं? नक्की काय करतोय काय तू? माझ्या मनात आलं होतं यानं नक्कीच बलिदान मास धरलाय। किती वर्षाचं आहे बरं का ते? 8 वर्ष, 8वीला असणारं मुलगा किती वर्षाचं असतं? 14, 15 वर्षाचं, 14 वर्षाचं, 15 पण नाही, ते 14 वर्षाचं पोरग मला सांगतंय, महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे केलं ना, त्याच्या समोर हे काहीच नाही। काय म्हणतंय ते पोरग? त्याच्या समोर हे काहीच नाही। त्यांनी आयुष्य झिजवलं नव्हे, शेवटच्या काळाला एवढ्या हाल अपेष्टा सहन केल्या, दुःख सहन केलं, तरी सुद्धा धर्म सोडला नाही। मग आपण धर्मासाठी थोडंफार काहीतरी केलं पाहिजे। अहो, हे विचार रुजवण्याचं काम कोणी केलं या लहानग्या मुलांमध्ये? कोणी केलं माहितीये? अरे गुरुजी, संभाजी भिडे गुरुजी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या व्यतिरिक्त कोणीच केलं नाही। या तिघांमुळे त्या मुलाला कळालं का बलिदान मास पालन करणं म्हणजे काय असतं, बलिदान मास का पालन करावा हे त्याला कळालं। या गोष्टी जाणून